नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथामधील रजक या पात्राविषयी आपण जाणून घेऊया. आता श्री गुरुचरित्रातील एका अशा पात्राबद्दल आपण जाणून घेऊया की ज्याची कथा खूप रंजक आहे आणि ती दोन जन्मांना जोडते. आता हे पात्र कोणते आहे ते म्हणजे रजक. रजक याचा अर्थ कपडे धुणारा म्हणजे धोबी, जो श्री गुरूंचा निश्चिम भक्त होता. या पात्राची माहिती अनेकांना आहे, पण त्यामधील अधुरी इच्छा आणि पुनर्जन्म अधुरी इच्छा आणि त्या पात्रात यामधील अधुरी इच्छा आणि पुनर्जन्म याबद्दलचा पैलू खूप वेगळा आहे. हे बहुतेक जणांना माहीत नाही. ते आज आपण या लेखातून जाणून घेऊया. चला तर मग आपण आता पहिल्या भागात आपण काय जाणून घेणार आहोत. रजक आणि गुरूंची भेट. आता रजक आणि गुरु यांची भेट कशी व्हायची? जेव्हा श्री नृसिंह सरस्वती कारंजा भागात किंवा नदीकाठी असायचे, तेव्हा हा रजक रोज न चुकता श्री गुरूंचे कपडे अत्यंत भक्तिभावाने धुत असे. तो काहीही त्याचा मोबदला मागत नव्हता. केवळ गुरूंच्या भक्तीसाठीच तो ही सेवा करायचा. आणि आता दुसऱ्या ह्याच्यात काय जाणून घेणार आहोत. आता आपण पहिल्या ह्याच्यात त्यांची भेट कशी व्हायची हे आपण बघितलेलं आहे. आता दुसऱ्या ह्याच्यात एक वेगळी इच्छा यामध्ये आपण पाहणार आहोत. आता वेगळी इच्छा कोणती? एकदा नदीच्या पलीकडून एक मुस्लिम राजाची, यवन नाव होतं त्याची, यवन राजाची स्वारी मोठ्या थाटामाटात निघाली होती. त्या राजाकडे हत्ती, घोडे, पालखी आणि मोठा लवा जमा होता. ते पाहून त्या रजकाच्या मनात एक क्षण विचार आला. राजाचे आयुष्य किती सुखी आहे, किती वैभव आहे याच्याकडे. अंतर्यामी असलेल्या गुरूंनी त्याच्या मन ओळखले. त्यांनी त्याला विचारले, तुला हे वैभव हवे आहे का? रजक भांबावला, पण त्याने हे कबूल केले की माझ्या मनात असा विचार आला होता. गुरूंनी जेव्हा इच्छा बोलून दाखवली तेव्हा तो भांबावला, पण त्यांनी सत्य कबूल केले की माझ्या मनामध्ये हा विचार आला होता. आता तिसऱ्या याच्यात काय बघणार आहोत आपण. श्री गुरूंचे वरदान, एक अनोखा दृष्टिकोन. गुरूंनी त्याला वरदान दिले आणि त्याचा अनोखा दृष्टिकोन. आता श्री गुरूंनी त्याला सांगितले की जर तुला ही इच्छा पूर्ण करायची असेल तर तुला पुढच्या जन्मी राजघराण्यात जन्म घ्यावा लागेल, कारण या जन्मात तुझे शरीर कष्ट उपसण्यासाठीच बनले आहे. पण रजकाने श्री गुरूंना एक अट घातली. तो म्हणाला, महाराज, वैभव मिळाले तरी मी तुम्हाला विसरू नये आणि तुमच्या हातूनच माझा उद्धार व्हावा अशी अट रजकाने गुरूंना घातली. तुमच्या हातून उद्धार व्हावा अशी अट त्याने तिसऱ्या ह्याच्यात घातली. आणि आता चौथ्या भागामध्ये काय बघणार आहोत? पुनर्जन्म. आता बिदराचा राजा या गुरुचरित्रातील कथेनुसार हाच रजक पुढच्या जन्मी बिदराचा सुलतान म्हणून जन्माला आला. बिदरचा सुलतान म्हणून हा जन्माला आला पुढच्या जन्मी. पण राजवैभव असूनही त्याला एका असाध्य व्याधीने म्हणजे गंडमाळा याने ग्रासले होते. जेव्हा त्याला समजले की गाणगापुरात एक महान सिद्ध पुरुष श्री नरसिंह सरस्वती आलेले आहेत, तेव्हा तो त्यांना भेटायला गेला. श्री गुरूंनी त्याला पाहताच त्याच्या पुनर्जन्माची आठवण श्री गुरूंनी त्याला बघितले आणि त्याची पुनर्जन्माची आठवण करून दिली. श्री गुरूंनी केवळ त्यांच्या कृपा कटाक्षानेच त्याचा रोग बरा केला. त्यांनी फक्त त्याच्यावर नजर टाकली आणि त्यांची कृपा झाली आणि त्याचा रोग बरा झाला.
आता 5व्या भागामध्ये आपण काय बघणार आहोत, या कथेचे वैशिष्ट्य काय आहे. भक्ती आणि भोग. वैशिष्ट्य भक्ती आणि भोग. ही कथा सांगते की मनात एखादी अपुरी इच्छा राहिली तर ती पूर्ण करण्यासाठीच माणसाला पुनर्जन्म घ्यावाच लागतो. आता इच्छा अपुरी राहिली तरच पुनर्जन्म घ्यावा लागतो. गुरूंचे रक्षण. आता कोणत्याही धर्मात किंवा कोणत्याही परिस्थितीत जन्माला आला तरी गुरु त्याला दिलेले वचन विसरत नाहीत आणि योग्य वेळी त्याला दर्शन देऊन त्याचा उद्धार करतात. गुरु दिलेले वचन कधीही विसरत नाही. कोणत्याही जन्माला आला तरी ते गुरु त्यांचे वचन पूर्ण करतात आणि उद्धार करतात. आता श्री गुरुचरित्रातील ही कथा कर्माच्या सिद्धांतावर प्रकाश टाकते. तर गुरुचरित्रातील ही कथा कर्माच्या सिद्धांतावर प्रकाश टाकते. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली. तर ही सांगितलेली कथा तुम्हाला कशी वाटली. तुम्हाला जर सांगितलेली छोटीशी कथा हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि अशाच नवनवीन ग्रंथातील कथा आणि रोजचे राशी भविष्य हे व्हिडिओ मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने टाकत राहीन. जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन कथा आणि भविष्य तुम्ही बघत राहा. धन्यवाद.